पाहायला मिळतं. आपल्यासोबत राजन मेहता आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणूयात. सेट आहे कॅमेरा, थोडा हात जवळ घ्या. आज शालेय उपयोगी वस्तूंचं सुद्धा वाटप करण्यात येत आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलाय. काय सांगाल? माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज या ठिकाणी इयत्ता पहिली ते 9वीपर्यंतच्या वह्या वाटणं, तसंच मोफत दप्तरं देणं गेल्या 25 वर्षापासून मी करतो. वाढदिवसाचं नुसतं औचित्य असते, परंतु शालेय उपयोगी वस्तू वाटणं आज काही पालकांची परिस्थिती खराब असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळं जर काही त्यांना कुठेतरी त्यांच्या मुलांना अशा प्रकारे वह्या वाटप करून किंवा दप्तरं देऊन हातभार लागत असेल तर नक्कीच त्याचं समाधान आपल्याला मिळत असतं. मी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या वाढदिवसाचं औचित्य करत आहे. आज सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं मुलं मुली तसेच त्यांचे पालक बॅग्स आणि वह्या घेण्यासाठी आलेले आहेत. त्याची नोंदणी आम्ही आमच्या ऑफिसमध्ये 8 दिवसापूर्वीपासून केली होती आणि नोंदणीधारकांना आम्ही त्याप्रमाणे ऑर्डर देऊन बॅग्स आणि वह्या आणत असतो आणि त्या देत असतो. अतिशय दर्जेदार वह्या असतात आणि क्वालिटीची बॅग असते. त्याच्यामुळे वर्षभर त्या मुलाला मुलीला त्या विद्यार्थ्याला ती बॅग आपल्या ट्युशनला जायला उपयोगी पडते. त्यामुळं पालकसुद्धा समाधान व्यक्त करत असतात आणि स्वतः पालकसुद्धा येथे येत असतात. कारण आम्ही ह्या मोठ्या संख्येने बॅग घेतल्या असतात. त्यामुळं आज बाजारात या बॅगची किंमत 600 रुपये असते, ती आम्ही या ठिकाणी वाटप करत असतो. ज्या बॅगची किंमत 450 रुपये असते त्या बॅगचं वाटप करत असतो. त्याच्यामुळे एक चांगली क्वालिटी मिळत असते आणि मग ती बॅग विद्यार्थी वापरतो. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचं खूप समाधान वाटत असतं. खरं तर काही लोक टीका करत असतात की वह्या पुस्तकं वाटतात, बॅग वाटतात, हे वाटतात, ते वाटतात नेते मंडळी. परंतु निवडणुकीच्या आधी सगळेच वाटत असतात, परंतु निवडणुकीच्या नंतर सुद्धा वाटणं तेवढंच गरजेचं असतं. कारण त्या पालकाची गरज असते, त्या पाल्याची गरज असते. त्याचं आपण भान ठेवून जर काही आपण समाजोपयोगी काम करत असतो तर ते आता त्यांना गरज ओळखून आपण ते केलेलं आहे. त्यामुळं पालकांच्या पुढे समाधान आहे. एक घ्या दादा. या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत, आपण येस घ्या मॅडम, घ्या अजित दादा घ्या क्वेश्चन. आज वाढदिवसानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. संघटक असतील किंवा आज शालेय साहित्य वाटप असतील, चित्र विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. काय राजेंद्र घोरपडे सरांच्या वाढदिवसाचा गेली 25 वर्ष आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करत आलेलो आहोत. त्याच्यामध्येच आणखीन भर म्हणजे की आम्ही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण पण करत आलेलो आहोत. त्याचबरोबर आज जेव्हापासून 2018ला जेव्हा आर्ट गॅलरी चालू केली, बदलापूर आर्ट गॅलरी, तेव्हापासून दरवर्षी घोरपडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चित्रकला स्पर्धा सुद्धा घेतो. शालेय चित्रकला स्पर्धा, त्याचबरोबर जे फाईन आर्टिस्ट आहेत त्यांच्यासुद्धा ऑनलाईन स्पर्धा सुद्धा आम्ही आयोजित करतो आणि चांगल्या प्रकारे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो. त्याचबरोबर ह्यावर्षी आम्ही झेप्टो कंपनीचं मेळावा, रोजगार मेळावा सुद्धा भरवला होता आणि 100% जॉब गॅरंटी, त्याचबरोबर त्यांचं सॅलरी मिळणारा आणखी त्यांच्या कामाच्या बरोबर मिळणारा की ते कुठल्या प्रकारचं, कशा प्रकारचं, किती वेळ काम करणार त्याप्रमाणे त्याचे चार्जेस सुद्धा आज तिथे कंपनीच्या लोकांकडून डिक्लेअर करण्यात आले. म्हणजे 100% जॉब गॅरंटी आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं सॅलरी असा हा रोजगार मेळावा होता. जवळजवळ 300 महिला आणि पुरुषांनी आज तिथे भाग घेतला आणि आपली नाव नोंदणी केली आणि आजच्या आज त्यांना फोन कॉल जाऊन त्यांचं होणार आहे. त्याचबरोबर आता संध्याकाळी इथे हा जो सकाळचा आधी आमचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही संध्याकाळी ठेवला आणि शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना देत आहोत. त्याचबरोबर आपलं साईबाबा हॉस्पिटलच्या इथे राम गणेश गडकरी चौक आहे, जो राजेंद्र घोरपडे सर स्वतः नगराध्यक्ष होते तेव्हाच जेव्हा चौक सुशोभीकरणाची कामं होती, ती चौक सुशोभीकरणाची कामं त्यांनी केली होती आणि आज त्यांची ती आठवण तशीच राहावी, जतन करून राहावी यासाठी तिथे
तोच जो चौक आहे तो रिन्युएट करण्यात आला, त्याचं नवीन नूतनीकरण करण्यात आलं. अशा प्रकारचे विविध उपक्रम, समाजोपयोगी उपक्रम आम्ही नेहमीच राबवत आलेले आहोत. हे आहे वाढदिवसानिमित्तचं औचित्य, पण अशा प्रकारचे उपक्रम आम्ही पूर्ण वर्षभर सुद्धा राबवत आलेलो आहोत. नक्कीच खूप अभिमान वाटतो आणि खूप मनाचं समाधान सुद्धा होतं की आपलं जे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एक लोकनियुक्त नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, त्याच्यासाठी आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये आपण कुठे कमी पडायला नको. त्याचबरोबर लोकांच्या दृष्टीची काळजी घेऊन देवाभाऊ चष्मा आणि नेत्र चिकित्सा देऊन असं दोन्ही गोष्टींचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि फ्रीमध्ये सकाळपासून भरपूर लाभार्थ्यांनी चष्मे घेऊन गेलेले आहेत. ज्यांचं मोतीबिंदूचा प्रॉब्लेम निघाला त्यांची पण नावं नोंदणी झाली, जेणेकरून त्यांच्या मोतीबिंदूचं मोफतमध्ये ऑपरेशन होणार आहे. आपले मित्र जे आहेत शालीबाई त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि ते म्हणतात त्यांना त्याचा इतिहास घडवायचा आहे की जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जो दृष्टिदोष असेल कुठे तर तो कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि हे सुंदर जग सगळ्यांना चांगल्या प्रकारे बघता आलं पाहिजे, एवढा मनात त्यांनी मानस ठेवला आणि हा उपक्रम चालू केला. आज त्यांनी सकाळपासून म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजल्यापर्यंत 12 तास त्यांनी ड्युटी द्यायचं आम्हाला फोन केलं. काही तुम्ही सांगा तोपर्यंत गाडी तुमच्यापर्यंत थांबेल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आणि बरोबर जिथे गर्दी आहे, आता सकाळी रोजगार मेळाव्याची जिथे गर्दी होती तर तिथे त्यांनी गाडी आणली. आज आता वस्तू वाटप, शालेय वस्तू वाटपच्या इथे सुद्धा त्यांनी आणली. सगळे पॅरेंट्स असो, सगळे असो, त्यांचा एक असा पण एक मानस आहे की शाळेतले विद्यार्थ्यांची सुद्धा दृष्टी चेक झाली पाहिजे. कोणाचा दोष असतो काय असतो, कधी लहान मुलांची दृष्टी हे चेकअप होत नाही, पण ते सुद्धा व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे भर होईल. तर नक्कीच हे उपक्रम एक महिला नगराध्यक्ष, पूर्वा बदलापूरची नगराध्यक्ष म्हणून माझ्या KBMC शाळेच्या मुलांपासून मी जशी शाळा चालू होईल तसा हा उपक्रम सुद्धा आम्ही सुरू करणार आहोत. म्हणजे जास्तीत जास्त मुलांना ह्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांना त्यांची प्रगती जी आहे, अभ्यासिक प्रगती जी आहे ती उत्तम प्रकारे झाली पाहिजे, एवढाच आमचा मानस आहे. धन्यवाद दिला. थँक्यू.